घटना घडल्यापासून पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून असेल, एक सदस्य म्हणून असेल, आम्ही सर्वजण ही राज्याचे मुख्यमंत्री असतील, सन्माननीय पंतप्रधान असतील, त्याचबरोबर या विभागाचे मंत्री महोदय हे केंद्रात काम करतात ते असतील, या सगळ्यांकडे मागणी केलेली आहे. आणि केवळ यांनाच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला असं वाटतं जे काय घडलंय ती सत्य परिस्थिती समोर यावी आणि त्या दृष्टिकोनातून तपास व्हावा. म्हणून हा तपास होत असताना तो पारदर्शक झालाच पाहिजे ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही पाठपुरावा करतोय. राष्ट्रवादीच्या ज्या अजितदादांच्या कुटुंबियांना राष्ट्रवादीचे काही नेते बोलू दिले जात नाही असा सुद्धा आरोप केला जातो. मला असं वाटतं आरोप करणारे कोण इथे आधी पाहायला पाहिजे आणि आरोप जर अशा पद्धतीचे करत असतील किंवा कोणती माध्यमांसमोर येणं ही एक चुकीची पद्धत आहे. यामध्ये आपण पाहतोय आदरणीय सुनेत्राबाईंनी चौथ्या दिवशी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्या विराजमान झालेत. पारदादा राज्यसभेची त्यांना उमेदवारी दिलेली आहे. हे सगळं करत असताना आदरणीय दादांच्या कुटुंबासाठी आणि खऱ्या अर्थाने हे वारसदार आहेत यांच्यासाठी हे केलं जातंय. खरं तर दादा गेल्यानंतर त्यांची मानसिकता आपण समजू शकतो. एका माऊलीचं सगळ्यात मोठं दुःख पतिनिधनानंतर असतं, तरी सुद्धा धीरोदत्तपणे त्यांनी जनभावना लक्षात घेऊन समाजसेवेचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्या खंबीरपणे आपलं दुःख बाजूला ठेवून उभ्या राहिल्या. प्रत्येक वेळेस त्या बोलण्याच्या मनस्थितीत असतील किंवा असू शकत नाही, हे आपण आपल्या कुटुंबामधून अनेक गोष्टी जवळून पाहिलेल्या असतात, याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे. मला एवढंच सांगायचंय की या गोष्टीचं आता कुणी राजकारण करू नये अशा या गोष्टींमध्ये. शेवटी वहिनींनी चौथ्या दिवशी घराबाहेर पडून ज्या पद्धतीने जबाबदारी पेलतात आहेत, खरं त्यांना उभारी देणं, त्यांच्याबरोबर उभं राहणं ही आपली भूमिका असली पाहिजे. पण काही लोक ही विरोधकाची भावना सातत्याने वैफल्यग्रस्त सातत्याने दादांच्या कुटुंबावर बोलणं, वहिनींवरती बोलणं ही कोणती पद्धत आहे हीच मला समजली नाही. त्याच्यामुळे जे कोणी करत असतील त्यांनी समजून घ्यावं आणि हे असं राजकारण बंद करावं. संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय, महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि या जनतेला जे काय चाललंय ते खूप चांगल्या पद्धतीने समजतं.